पाहू शकताय आपल्या भाजीला किती सुंदर कलर, सुंदर टेक्स्चर आणि सुंदर अप्रतिम अशी तरी आलेली आहे। तर आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीतील चना बटाट्याची रस्सा भाजी। तीही अगदी छान झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी चमचमीत अशी। पाहू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आणि अगदी कमी तेलामध्ये सुंदर अशी तरी आपल्या भाजीला आलेली आहे। चला तर मग जाणून घेऊया ह्या भाजीची रेसिपी। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल्स फूड कॉर्नर मध्ये। आज आपण बनवणार आहोत चना बटाट्याची रस्सा भाजी। त्यासाठी मी इथे रात्रभर चणे भिजत ठेवलेले होते। आता ते मी छान धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे। बटाट्याची साल आपल्याला काढायची नाहीये, साली सकटच बटाटा आपल्याला घ्यायचा आहे। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि कुकरला शिट्ट्या करून घेणार आहेत 5-6। आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य पाहूया। इथे मी फोडणीसाठी जिरी मोहरी घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता आहे, थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे। त्यामध्ये दालचिनी, मोठी विलायची, 7-8 काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत आणि आपलं चक्रीफूल घेतलेला आहे आणि 2-3 लवंगा घेतलेल्या आहेत। वाटपासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे 7-8 पाकळ्या, थोडंसं आलं घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। परंतु भाजलेले शेंगदाणे आपल्याला त्यासोबत वाटायचे नाहीयेत, तर ते सेपरेट वाटायचे आहेत। 2 मोठ्या आकाराचे मी इथे कांदे चिरून घेतलेले आहे। एक मोठ्या आकाराचं लालवाला टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक आणि फोडणीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। इथे मी कढई तापत ठेवलेली होतीच। पाहू शकता मी किती कमी तेल घेतलेलं आहे। अगदी कमी तेलामध्ये ही तर्रीबाज भाजी कशी बनवायची तर ते मी पुढे तुम्हाला त्याची टिप्स सांगणारच आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता मी जिरी मोहरी घालून घेणार आहे। जिरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालणार आहे कढीपत्ता। जिरी मोहरी आपली पाहू शकताय छान तडतडलेली आहे। आता मी यामध्ये घालणार आहे कढीपत्ता आणि कढीपत्त्यालाही छान फोडणी बसली, कढीपत्त्याची छान फोडणी बसली की त्यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे। खडे मसालेही छान परतून झाले की जे मी मोठ्या मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले होते बारीक चिरून ते घालणार आहे आणि ते कांदे आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत। आता आपण घालूया कांदा त्यामध्ये। कांदा छान परतून घ्यायचा आहे। आणि हो, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नवनवीन सुंदर रेसिपीज मी या चॅनलवर तुमच्याशी शेअर करत असते। पाहू शकता आपला कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे। आता मी यामध्ये आपला आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं जे आपण वाटप केलेलं होतं सुक्कं वाटप ते आपण घालून घेणार आहोत। ते छान परतून घ्यायचे आहे आपल्याला। अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की ह्या भाजीला अगदी कमी तेलामध्ये सुंदर तरी येण्यासाठी काय करायचे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे वाटप छान परतून घ्यायचे आहे। अगदीच जर वाटत असेल की हे मसाला आपला खाली लागत आहे तर मग आपण जे चणे उकडून घेतलेले आहे त्याचंच थोडंसं पाणी यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे, परंतु तेल घालायचे नाही यामध्ये। मला तसं वाटतंय की माझा हा जो मसाला आहे थोडासा ड्राय झालेला आहे, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। बहुतेक मी विसरले तो व्हिडिओ काढायला। आता मसाल्यांमध्ये मी इथं हळद घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, घरचा मसाला घेतलेला आहे, धना पावडर आणि थोडासा संडे मसाला घेतलेला आहे। आता हे पण मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत।
थोडंसं अजून परत एकदा आपण चणा उकडलेलं जे पाणी आहे ते पाणी यामध्ये थोडंसं हलकंसं घालून घेणार आहोत, कारण आपले मसाले छान परतले गेले पाहिजेत. आपले हे मसाले छान असे परतलेले आहे. आता मी त्यामध्ये घालणार आहे एक मोठा चिरून घेतलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीरही घालूया. टोमॅटोही चांगला गळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी तुम्ही लाल टोमॅटोही घेऊ शकता. इथे माझा थोडासा हलकासा लाल टोमॅटो आहे. तो परतून झालेला आहे. मगाशी मी तुम्हाला इथे बेडगी मिरची पावडर दाखवायला विसरले होते. मी थोडीशी बेडगी मिरची पावडर कलर येण्यासाठी यामध्ये घातलेली आहे. मसाले आपले चांगले परतलेले आहे. आता त्यामध्ये आपण जे चणे आणि बटाटे उकडून घेतलेले होते ते घालून घेऊया. पाहू शकता चणे एकदम सॉफ्ट असे शिजलेले आहेत. ते घालून जसं तुम्हाला ग्रेव्ही लागते किंवा पातळ लागते त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करायचे आहे. पाहू शकताय आपली भाजी अजून उकळलेलीही नाहीये, तरी किती छान तरी आलेली आहे. आणि हो, पाणी जर कमी पडलं तर आपल्याला यामध्ये गरम पाणी करून घालायचे आहे. थंड पाणी घालायचे नाहीये, त्याने भाजीला छान अशी तरी येते. पाहू शकता किती सुंदर तरी आपल्या भाजी उकळलेली नसतानाही आलेली आहे. आता भाजी उकळल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते किती सुंदर अजून तरी येणार आहे भाजीला. आपण चणे उकडताना थोडंसं मीठ घातलेलं होतं. गरज वाटली तरच थोडंसं अजून मीठ ऍड करा. मला अजून थोडीशी गरज वाटते म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि भाजी अशीच लो फ्लेमवर एक 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायची आहे. पाहू शकता आपल्या भाजीला किती सुंदर अशी कलर आलेला आहे, सुंदर अशी तरीही आलेली आहे. अगदी लग्नात होती तशी ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण ह्या पॉइंटला थोडीशी भाजी एक 5-10 मिनिटं शिजल्यानंतर मग दाण्याचा कूट असा भरभरीत करून वाटायचा आहे. एकदम बारीकही नको आणि एकदम मोठेही दाणे राहायला नको. अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली मस्त शाकभाजी.